आताच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेकदा आपल्याला नैराश्य येते. आपण हतबल होतो. अशा वेळी जर आपण भगवद्गीता वाचली तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात असे म्हणतात. म्हणूनच आपण गीतेतल्या श्लोकांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून घेऊया आणि त्यांचा खोल अर्थ आपल्या आजच्या जीवनात कसा महत्वाचा आहे ते पाहूया. गीतेच्या पहिल्या अध्यायातील श्लोक 3 संस्कृत. पश्यैता पांडुपुत्रा नामाचार्य महतीं चमू व्यूढां द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता. ह्या श्लोकाचा मराठी अर्थ. दुर्योधन म्हणतो, हे आचार्य, आपल्या बुद्धिमान शिष्याने धृष्टद्युम्न याने युक्तीने उभी केलेली पांडवांची ही मोठी सेना पहा. स्पष्टीकरण. या श्लोकात दुर्योधन द्रोणाचार्यांना उपरोधिकपणे बोलत आहे. धृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शिष्य होता, पण तो पांडवांच्या बाजूने सेनापती म्हणून उभा होता. दुर्योधन द्रोणाचार्यांना त्यांच्या उदारतेची आठवण करून देत आहे की त्यांनीच शत्रूच्या मुलाला शिक्षण दिले, जे आज त्यांच्या विरुद्ध उभे आहेत. या श्लोकाचे आधुनिक जीवनात महत्त्व जाणून घेऊया. दुर्योधन भीतीपोटी द्रोणाचार्यांकडे जातोय. जेव्हा आपण दबावाखाली असतो तेव्हा आपण इतरांना दोष देतो किंवा जुन्या गोष्टी आठवतो. दुर्योधनही येथे तेच करीत आहे. कामाच्या ठिकाणी किंवा नात्यात असुरक्षिततेमुळे बरेचदा आपणही असेच वागत असतो. अशा वेळी भावनिक बुद्धिमत्ता ही अतिशय महत्वाची असते. धृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शिष्य होता. जरी त्यांना माहीत होते की तो भविष्यात आपल्या विरोधात उभा राहू शकतो, तरी त्यांनी त्याला पूर्ण निष्ठेने शिकवले. आपले ज्ञान वाटताना गुरुने भेदभाव न करणे आणि शिष्याने स्वतःची बुद्धी वापरून प्रगती करणे हे आजही तितकेच महत्वाचे आहे. श्लोक 4. अथ्रशूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या श्लोकाचा मराठी अर्थ. या सैन्यात भीम आणि अर्जुनासारखे मोठे धनुर्धारी आणि शूरवीर आहेत. यात युयुधान, राजा विराट आणि महारथी द्रुपद हे देखील आहेत. स्पष्टीकरण. दुर्योधन येथे पांडवांच्या सैन्यातील बलाढ्य योद्ध्यांची यादी सांगत आहे. तो केवळ संख्याबळ नाही तर शत्रूच्या गुणवत्तेचे आकलन करत आहे. या श्लोकाचे आधुनिक जीवनात महत्त्व जाणून घेऊया. व्यवसाय असो वा नोकरी, आपल्याला प्रतिस्पर्ध्याचे अचूक आकलन करणे गरजेचे असते. दुर्योधन येथे परिस्थितीचे विश्लेषण करत आहे. तो शत्रूच्या जमेच्या बाजू ओळखतोय. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी समोरच्याच्या कौशल्याचा आदर आणि अभ्यास करणे गरजेचे असते. पांडवांची सेना कौरवांपेक्षा लहान होती, तरीही दुर्योधन त्यांना कमी लेखत नाही. तो द्रोणाचार्यांना सावध करत आहे. आधुनिक काळात एखादा छोटा व्यवसाय देखील त्याच्या धोरणात्मक व्यवस्थापनाने एखाद्या मोठ्या सुस्थापित व्यवसायाला टक्कर देऊ शकतो. थोडक्यात, हे दोन्हीही श्लोक केवळ युद्धाचे वर्णन नाहीत, तर ते आपल्याला शिकवतात की यशासाठी केवळ स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवून चालत नाही, तर शत्रूची तयारी किती आहे याचे वास्तववादी भान असणे गरजेचे असते. आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवून योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.